मैं सलोनी नांदे और आप देख रहे हैं केसरी उजाला न्यूज। किसान नेता रविकांत तुपकर ने आज पत्रकार परिषद में ये कहा कि किसानों की विविध मांगों को लेकर किसान 23 तारीख को मुंबई में मुख्यमंत्री के वर्षा बंगले पर आत्महत्या प्रदर्शन करेंगे। उन्होंने कहा कि वर्तमान में जाति और धर्म के बीच जहर फैलाने का काम चल रहा है और ऐसे माहौल में किसान संकट में है, सरकार इसे नजरअंदाज कर रही है। उनका कहना है कि जबकि प्रदेश में किसान आत्महत्या के कगार पर है, सरकार उन पर बिल्कुल भी ध्यान नहीं दे रही। उन्होंने और भी क्या कहा, आइए जानते। नाही आम्ही आमच्या पद्धतीने जाऊ, असं काही एका ठिकाणाहून आम्ही जाणार नाही। आपापल्या जिल्ह्यातून शेतकरी जातील आणि आम्ही तिथं प्रातिनिधिक स्वरूपामध्ये शेतकरी पोहोचणार आहोत। खूप लाखोच्या संख्येने शेतकरी आम्ही तिथं नेणार नाही, पण हजारो शेतकरी तिथं जातील आणि मुख्यमंत्र्यांना शेतकरी आत्महत्या कसं करतो हे जरा त्यांना आम्हाला दाखवायचं आहे। आणि तिथं जर काही त्या दरम्यान झालं तर त्याची संपूर्ण जबाबदारी त्यांची असेल। समृद्धी महामार्गाच्या वेळेला सुद्धा आम्ही आमच्या पश्चिम विदर्भामध्ये भूमिका घेतलेली होती आणि आमचं असं म्हणणं त्यावेळेला होतं की शेतकऱ्यांची जोपर्यंत हरकत आहे तोपर्यंत आमची हरकत आहे। शेतकरी जमीन द्यायला तयार असेल तर आमची हरकत नाही। आमचं अजूनही म्हणणं आहे की तुम्ही कुठला रस्ता करायचा कुठला नाही हा तुमचा भाग आहे, पण पहिले आमचं करा आणि मग त्याला प्राधान्य द्या, अशी आमची भूमिका आहे। त्यावेळेला सुद्धा आम्ही विरोध केलेला होता। आत्ताही सिंदखेड राजा ते शेगाव भक्ती मार्गाला आमचा विरोध आहे, शक्तिपीठ महामार्गाला आमचा विरोध आहे आणि शेतकऱ्यांच्या जमिनी आम्ही जबरदस्ती घेऊ देणार नाही, अशी आमची भूमिका स्पष्ट आहे। आणि जबरदस्तीनं जमिनी घेऊन शेतकऱ्यांना तुरुंगात टाकायचं, गुन्हे दाखल करायचे, त्यांच्यावर पोलिसी बळाचा वापर करायचा, असा उद्योग सरकारने त्या काळातही केलेला आहे। आणि मागणी नाही कुणाची मागणी नाही। आता तुम्हाला सांगतो, भक्ती मार्गाची मागणी नाही, शक्ती मार्गाची मागणी नाही, बुटीबोरी तुळजापूर मार्गाची मागणी नाही। हे सरकारला याच्यातनं हजारो कोटी रुपये मिळवायचे आहेत आणि हा इझी गोईंगमध्ये पैसा मिळवायचा। ऑलरेडी रस्ता आहे बुटीबोरी तुळजापूर, त्याला पॅरलल बनवून राहिले। महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी, सोयाबीन कापसासाठी, पीक विम्यासाठी प्रचंड मोठं आंदोलन तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये दिसणार आहे।